सर्व सेलूकरांना सविनय नमस्कार. जय भीम, जय शिवराय, खुदा हाफिज. मित्र हो, आज तातडीनं लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की 2025च्या सार्वत्रिक निवडणुका नगर परिषदच्या सेलूच्या आपल्या चालू आहेत. कालपासून आम्ही प्रचाराला सुरुवात केली. प्रभाग क्रमांक 7 येथे नागरिकांचा, मतदारांचा, माता भगिनींचा प्रचंड मोठा प्रतिसाद, रिस्पॉन्स आम्हाला त्या ठिकाणी मिळाला. आणि आज प्रभाग क्रमांक 3 रहमान नगर या ठिकाणी आम्ही प्रचारासाठी रॅली काढत असताना, फिरत असताना अचानक माझ्या घरी काही कर्मचारी, पोलीस कर्मचारी, ज्यांचे नाव सांगणं योग्य राहणार नाही, परंतु API दर्जाचा एक कर्मचारी, अधिकारी आणि 2-3 कर्मचारी अशी गाडी घेऊन माझ्या घरी मला उचलण्याच्या करता त्या ठिकाणी पोहोचले होते. आणि म्हणून मग आता आम्ही सेलू सोडून परतूरच्या दिशेने बाहेरगावी जाण्याच्या रस्त्याच्या मार्गावर आहोत. आता सेलू पोलीस माझ्या घरी का पोहोचले, तर याचं कारण असं आहे की आपण बघत आहात की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट तुतारी या चिन्हावर आम्ही सर्वजण, आमच्यासोबत कॉम्रेड रामकृष्ण शेरे पाटील, रामेश्वर पौळ, रामप्रसाद बोराडे पाटील, त्याचप्रमाणे रहीमभाई, साजिदभाई, त्याचप्रमाणे आपले अजिम कादरी व असे असंख्य लोक आमच्यासोबत या ठिकाणी या पॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्य सेलूकरांच्या समोर निवडणुकीला सामोरे जात आहेत, आपले मुद्दे मांडत आहेत, आपले मत व्यक्त करत आहेत. आणि असं करत असताना आपण बघितलं की 2 दिवसापूर्वी प्रभाग क्रमांक 1 येथील आमचा गणेश तुरे नावाचा एक उमेदवार, त्याला घरात घुसून उचलण्यात आलं. बळजबरी त्याचा जो फॉर्म आहे, बळजबरी त्याचा फॉर्म विड्रॉ करण्यात आला, त्याला धमकावण्यात आलं, त्याच्या आईला त्या ठिकाणी प्रेशराईज करण्यात आलं. आणि अशा प्रकारे विरोधकांनी धडकी या तिसऱ्या आघाडीची घेतलेली आहे. आतापर्यंत सेलूमध्ये काय झालेलं आहे हे सांगायची गरज नाही. काही ठराविक कुटुंब आहेत, आदलून बदलून तेच राज्य करतात. तिसरं जर कोणी नवीन उदयास येऊ पाहत असेल तर त्याला दाबण्याचा प्रयत्न हे दोन्ही कुटुंब, दोन्ही पॅनल किंवा दोनही जे काही आमचे विरोधक आहेत त्यांच्याकडून होत असतो. आपलंच राज्य सेलूमध्ये राहिलं पाहिजे अशी त्यांची सततची नेहमीची भूमिका असते. आणि SC ला सुटल्यामुळे, आरक्षित जागा झाल्यामुळे त्यांचा नाईलाज झाला, अथवा त्याचंही एखादं सर्टिफिकेट त्यांनी काढलं असतं. आता OBCच्या जागेवर जे खूप असे गडगंज श्रीमंत असलेले जे काही मराठा आहेत, खरं तर तो OBC आरक्षणाचा जरांगे पाटलांचा जो लढा होता तो गरजवंत मराठासाठी होता, परंतु OBCचे प्रमाणपत्र घेऊन गडगंज श्रीमंत असलेले लोक OBCच्या जागेवर त्या ठिकाणी सेलूमध्ये उभे आहेत. आणि जर तशी काही तरतूद असते तर SCचं सर्टिफिकेट घेऊन ते SCच्या अध्यक्षपदाच्या जागेवर सुद्धा हे लोक उभे असते. इतके सत्तेला हपापलेले, रक्त लागलेले तोंडाला अशा प्रकारचे हे विरोधक लोक आहेत. आणि आम्ही तिसरं पॅनल उभं केलेलं असताना एक गरीब पुजारी असलेला आमचा गणेश तुरे, त्याला उचललं, त्याचा विड्रॉ करायला लावला फॉर्म. तसेच आमच्या अनेक उमेदवारांना फॉर्म वापस काढण्यासाठी आज आणि काल असा प्रचंड दबाव त्या ठिकाणी निर्माण झाला. वैयक्तिक मला सुद्धा पैशाच्या, म्हणजे लाखो करोडो रुपयाचे, किंवा तुम्ही घ्या, विड्रॉ करा, परंतु सर्वसामान्य सेलूकरांच्या जनतेसाठी कटिबद्ध असल्यामुळे आम्हाला पैशाची आवश्यकता नाही, कशाची आवश्यकता नाही, परंतु हे जे या ठिकाणी सेलूमध्ये आपलं ठाण मांडून बसलेले लोक आहेत, जे स्वतःलाच सेलूचा राजा असं समजत आहेत, अशा लोकांना वगळून तिसरा पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आणि सेलूकरांच्या सेवेसाठी संधी एक द्यावी अशा पद्धतीनं आम्ही प्रचार करत असताना पोलीस कर्मचारी घरी येतात. आता काय येतात, 2 वर्षापूर्वी एक उमेदवार आहे, एका मोठ्या पार्टीचा एक उमेदवार आहे, इतका कपटी, इतका नीच, इतका नालायक, त्याचं नाव आता मी याच्या पुढील लाईव्ह मध्ये सांगणारच आहे. इतका नालायक तो उमेदवार आहे. त्याने अनेक आंबेडकरवादी चळवळीतील पोरांवर केसेस केलेला आहे. त्याला वाटतं की मीच नेता असलो पाहिजे, याच्या सेलूमध्ये दुसरा कोणी नेता होऊ नये, त्यांचे आयुष्य बर्बाद करण्याचं काम त्या कपटी उमेदवारानं केलेलं आहे. आणि त्याच्या पॅनलचा प्रमुख जो आहे, या लोकांनी 2 वर्षापूर्वी ढोले वकील जर या सेलूमध्ये असला तर हिंदू मुस्लिम
दलित एक करणार आणि एक वेगळा पर्याय या सेलूकरांना देईल म्हणून हद्दपार केलं पाहिजे. हे 2 वर्षापूर्वी तत्कालीन एसडीएम यांना हाताशी धरून त्या ठिकाणी ते प्रस्ताव दाखल करण्यात आला. परंतु नुसता तो प्रस्ताव धुळखात पडला होता, कारण इलेक्शन हे लांबले गेले. इलेक्शन लांबले गेल्यामुळे त्या प्रस्तावावर पुढची कार्यवाही झाली नाही आणि आता इलेक्शन जे आहे ते लागण्याची शक्यता दिसली आणि म्हणून आता ते प्रस्ताव जो आहे तो मान्य केला, मंजूर करण्यास भाग पाडले आणि या ठिकाणी हद्दपार मला होण्यास भाग पाडलं. हरकत नाही. हायकोर्टामध्ये रीट याचिका या हद्दपारीच्या अन्यायकारी मी दाखल केली. हद्दपारीची याचिका दाखल केल्याच्या नंतर काल 20 तारखेला त्याच्यावर सुनावणी होती. सुनावणी असताना आपण याचिका दाखल केल्यावर समोरच्या पार्टीचं, समोरच्या प्रतिवादीचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकणं कोर्टाला बंधनकारक असतं आणि म्हणून हायकोर्टाने संबंधित पीआयला, संबंधित पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी पत्र पाठवलं की तुमचं जे लेखी म्हणणं आहे, तुमचं जे काही ह्या याचिकेवर म्हणणं आहे ते सादर करा. परंतु 20 तारखेला, त्याच्या अगोदरच्या 2 तारखा गेल्यात, 20 तारखेला सुद्धा हे जाणून बुजून त्या ठिकाणी कोणताही से हायकोर्टात दाखल केला गेला नाही. म्हणून 27 तारखेपर्यंत ही तारीख पोस्टपोन झालेली आहे. एक हप्ता, एक वीकची 1 वीकची तारीख त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि आता ढोले वकील हा प्रचार करत आहेत. माझ्यासोबत अनेक माझे वरिष्ठ सहकारी, चळवळीतील सहकारी हे सेलूकरांसोबत समोर एक नवा पर्याय निर्माण करत आहेत आणि सेलूकरांना सुद्धा हा पर्याय एकदम पसंतीस उतरत आहे की ते 40-50 वर्षापासून राज्य करणारे ते लोक, ज्यांना ते सेलूकर सर्वसामान्य कंटाळलेले आहेत, त्यांना दूर सारून तिचा पर्याय हा त्यांना योग्य वाटत असल्यामुळे प्रचंड प्रतिसाद सेलूकरांचा लाभत असल्यामुळे आता हे राजकारण या होत ढोले वकिलाला उचला, अटक करा, अटक नाही, जेलमध्ये जरी गेलो, फाशीला जरी गेलो, सर्वसामान्य सेलूकरांसाठी मरेपर्यंत लढत राहणार. हा माझा त्या विरोधकांना या ठिकाणी ठाम सांगणं आहे. का हद्द झालो हे सुद्धा मला या ठिकाणी आवर्जून सांगितलं आहे. पहिल्यांदा देवळा पुनर्वसन स्मशानभूमी नव्हती. 2017ला देवळा पुनर्वसन या ठिकाणी स्मशानभूमी मिळावी यासाठी आंदोलन केलं. तो पहिला गुन्हा माझ्यावर दाखल झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती निघाली पाहिजे यासाठी आम्ही जयंती काढली, तर तो एक गुन्हा दाखल झाला. पीटीआर मिळालं पाहिजे, घरकुल मिळालं पाहिजे. याचबरोबर मराठा आरक्षणाचा विषय, ओबीसी आरक्षणाचा विषय असेल, मुस्लिम आरक्षणाच्या विषयावर 10 दिवस उपोषण सेलूमध्ये केल्यावर उपोषणाला बसलेला असताना सुद्धा तो जो कपटी उमेदवार आहे त्या उमेदवाराने पोलिसांना सांगून उपोषणकर्त्यावर म्हणजे माझ्यावर गुन्हा दाखल केला. उपोषण करणे ह्या देशामध्ये गुन्हा होतो काय, हा फार मोठा प्रश्न आणि तो वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो. परंतु उपोषण करत असताना माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. 60 दिवस शाहीनबाग आंदोलन मुस्लिम समाजाच्या मागण्यासाठी चालवलं, त्यावेळेस सुद्धा गुन्हे दाखल करण्याचं काम या कपटी उमेदवाराने केलेलं आहे. तो पैशाच्या जीवावर या लोकांचं तुमच्या पुढे उभा आहे. पैशाच्या जीवावर सगळे मत विकत घेण्याची त्याची तयारी आहे, मानसिकता आहे. परंतु सर्वसामान्य सेलूकरांवर माझा पूर्ण विश्वास आहे. यावेळेस ते पैशाला नाही, स्वाभिमानाला आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी सेलूच्या खऱ्या अर्थानं या जे काही कीड लागलेले हे लोक आहेत त्यांना बाजूला काढून सेलू स्वच्छ करण्याच्या उद्देशाने सेलूकर मत करतील. लवकरच मी पुन्हा एकदा सेलूकरांच्या आणि सेलूच्या नवीन एका विकास पर्वाच्या दिशेने सेलूकरला घेऊन जाण्याच्या करता पुन्हा एकदा प्रचारात सामील होईल. 27 तारखेपर्यंत मला थोडंसं हायकोर्टाचं 27 तारीख असल्यामुळे तोपर्यंत मला प्रत्यक्ष प्रचारात उतरता येईल किंवा नाही याबद्दल सांगता येत नाही. परंतु माझ्या सेलूकर बांधवांना विनंती आहे की आपण स्वतः एक उमेदवार आहात. आपण स्वतः मला कोणत्याही प्रकारच्या गोष्टीची आवश्यकता नाही. मला सेलूतील ही चालत असलेली राजकीय भ्रष्टाचाराची कीड ही खपत नसल्यामुळे या इलेक्शनला, या निवडणुकीला आम्ही सर्व पॅनल करून उभे राहिलेलो आहोत आणि काही आमच्या भविष्यातील काही योजना आहेत. ना खाऊंगा ना खाणे दूंगा आणि दर 6 महिन्याला जनता दरबार भरून जो सेलूचा लेखाजोखा आहे, जो काही सेलूची कार्यपद्धती आहे ती जनतेसमोर मांडणे आणि एक पारदर्शक कारभार हा सेलूकरांसाठी देणे. आमच्या सोबत असलेले सर्व सुशिक्षित उमेदवार आहेत, परंतु हे जड जात असल्यामुळे विरोधक अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी चाली डाव, कुटील डाव रचत आहेत. आम्हाला नामोहरम करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु माझे शिलेदार हे ते स्वाभिमानी असल्यामुळे
कोणत्याही यांच्या डावपेचाला घाबरत नाहीत, बळी पडत नाहीत. हे बघून आता वेगळ्या पद्धतीने आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु माझी विनंती आहे, ही जनतेचं इलेक्शन आहे. हे निवडणूक ही जनतेची आहे, आमची नाही. ही सेलूकरांच्या जनतेची निवडणूक आहे. मायबाप जनतेला माझी विनंती आहे, ही निवडणूक आपण हातात घेतली पाहिजे. आपण कार्यकर्ता म्हणून, आपण उमेदवार म्हणून, आपण जे काही आमच्या आघाडीचे सर्व उमेदवार आहेत, त्याचबरोबर अध्यक्षपदाचा उमेदवार सुद्धा वकील आहे, ॲडव्होकेट आहे, प्रशांत ढोले, त्याला सुद्धा त्या ठिकाणी ते लेकरू नवीन आहे. त्याला आता मी बाहेर असल्याच्या नंतर बऱ्याचशा अडचणी सेलूमध्ये येतील, पण आपण त्याला सांभाळून घ्याल, त्याला प्रचारात मदत कराल, त्याला सेलूकरांचं जे काही प्रेम आहे त्याला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्याकडून अपेक्षा हीच आहे की नको, बस झालं आता त्याच लोकांचा आणि त्याच सेटलमेंटच्या राजकारणाचा आपण कधीपर्यंत स्वीकार करणार आहोत? काय करणार आहोत? ओपन स्पेस सगळे विकलेत, सगळ्या सेलूची राख रांगोळी केली, तेच पैसे इलेक्शनला वाटणार, तेच पुन्हा येणार, त्याच पैशाने सत्तेत येणार, ते पुन्हा आणखी जमिनी विकणार, सगळ्या सेलूची राख लावणार. अशा या दळभद्री लोकांना आता सत्तेपासून तुम्ही दूर ठेवलं पाहिजे, अशी प्रामाणिक आणि तुम्हाला नम्रपूर्वक विनंतीपूर्वक आग्रहाची विनंती आहे. आपण आम्हाला साथ द्याल.